नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण असे 100 प्रश्न जे परीक्षेत आलेले आहे आणि येऊ पण शकतात. पोलीस भरती, तसेच माळा भरती आणि सरळ सेवा जे कोणती भरती असेल त्या भरतीत हे प्रश्न खूप कामात येईल आणि तुमच्यासाठी 1 मार्क खूप खूप महत्त्वाचा असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर प्रश्न पहिला आहे, हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तर तो आहे चंद्र. प्रश्न दुसरा, गांधी चित्रपटात गांधीची भूमिका कोणी केली होती? तर त्याचं उत्तर आहे बेन किंग्सले. 3 नंबर, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर तो असतो 5 सप्टेंबर. त्यानंतर आपण बघू, जपानवर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? तर 1945 मध्ये. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे सतलज. 6 नंबर प्रश्न, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे कमळ. त्यानंतर आहे, धनराज पिल्लई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर धनराज पिल्लई हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 8वा बघा, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो याच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी सदस्य आहेत? तर ते आहे 5. प्रश्न 9वा, सिंधू संस्कृतीचे कोणते ठिकाण आता पाकिस्तानमध्ये आहे? तर ते आहे हडप्पा. त्यानंतर प्रश्न 10वा, चौथ नावाचा कर कोणाकडून वसूल केला जात असे? तर तो मराठ्यांकडून वसूल केला जात असे. तर मुघल सम्राटांचा योग्य क्रम काय आहे? तर हा मित्रांनो, इथं मुघल सम्राटांचा क्रम दिला आहे. तर आपण लक्षात ठेवायचं, पहिला बाबर आणि शेवटचा बहादूर शाह जफर, जो 1857च्या क्रांतीच्या वेळेस होता. तर त्यानंतरचा प्रश्न बघू, आणि हे जे बाकीचे दिले आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि त्याचा शॉर्टकट तयार करून लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न 12वा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली. तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही की ती चळवळ कुठल्या वर्षी सुरू झाली होती. तर त्यानंतर बघू आपण प्रश्न 13वा, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? तर भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली होती लॉर्ड मेकॉले यांनी. नंतर प्रश्न क्रमांक 14, फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मिका सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाते. 15 नंबरचा प्रश्न आहे, लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर विटॅमिन सी हे लिंबू आणि संत्र्यामध्ये आढळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, उदयशंकर कोणत्या खेळाशी उदयशंकर कोणाशी संबंधित आहे? तर ते आहे नृत्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 18, त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणते आहे? तर जिल्हा परिषद हे सर्वोच्च स्थान आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, लक्षद्वीपची राजधानी काय आहे? तर करावती हे लक्षद्वीपची राजधानी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, श्रीलंकेच्या चलनाचे नाव काय आहे? तर आहे रुपया. मित्रांनो, आपण प्रयत्न करत आहोत की प्रश्न हे लवकर लवकर झाले पाहिजे आणि तुमचा जास्तीत जास्त सराव कमी वेळात झाला पाहिजे, म्हणून आपण हे प्रश्न फास्ट घेत आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघू प्रश्न क्रमांक 19, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. त्यानंतर प्रश्न 22, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे न्यूटन. प्रश्न क्रमांक 23, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार कशाशी संबंधित आहे? तर तो आहे सर्वोत्तम गुरु आणि प्रशिक्षणासंबंधित. तर मित्रांनो, तुमच्यासाठी इथे एक प्रश्न आहे की द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कुठल्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक 25,
खजुराहो येथे स्थित आहे. तर खजुराहो हे कुठे स्थित आहे? मध्य प्रदेश येथे. इथे लेण्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा. राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे आहे, तर ती आहे देहरादूनला. त्यानंतर प्रश्न 27, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897 मध्ये. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय प्रमाणवेळ ह्या जागेवरून आधारित आहे, तर ती आहे 82.3 अंश पूर्व रेखांश. ती आहे अलाहाबाद येथून. अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज, आजचे प्रयागराज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, भारताच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? तर अरुणाचल प्रदेश. नाथुला खिंडीच्या पलीकडे कोणता देश आहे? तर मित्रांनो, नाथुला खिंडीच्या पलीकडे चीन हा देश आहे. प्रश्न 31, पृथ्वीजवळील वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे, तर तो आहे उष्णकटिबंधीय वर्तुळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. भारतीय सैन्यात विजयंत हे नाव आहे, तर हे काय आहे? विजयंत हे टँक आहे. टँक म्हणजे काय? ते रणगाडा आहे. इथे टाकीचे लिहिलं आहे, ट्रान्सलेट क्वेश्चन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, चीनी प्रवासी भैयान कोणाच्या काळात भारतात आला? तर तो आला होता विक्रमादित्य याच्या काळात भारतात आला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, प्रख्यात सिने कलाकार पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांचे नाते काय आहे? तर ते पिता पुत्र होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जातात? तर ते आहे आसाम. त्यानंतर भारतातील कोणते राज्य तांदूळ उत्पादन करते? तर ते आहे पश्चिम बंगाल. त्यानंतर जंतर मंतर कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली. दार्जिलिंग भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल. नंतर प्रश्न 39 बघा. तेलुगू ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? तर ती आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 40, हॉकी खेळात प्रत्येक संघात किती खेळाडू असतात? तर ते असतात 11. बांगलादेशचे चलन काय आहे? तर ते आहे टका. नंतर प्रश्न क्रमांक आपण बघू आता 42, नाईल नदीच्या काठावर कोणती सभ्यता विकसित झाली? तर ती झाली इजिप्शियन सभ्यता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 बघा. महात्मा बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले? तर त्यांना गया या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले. तर त्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक 44, शाकुंतल हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले होते? तर महाकवी कालिदास यांनी शाकुंतल हे प्रसिद्ध नाटक लिहिले होते. त्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक 45, जेव्हा भरती ओहोटी सर्वाधिक असते त्यावेळेस परिस्थिती काय असते? भरती ओहोटी सर्वाधिक जर असली, जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात त्यावेळेस काय होते? भरती आणि ओहोटी सर्वाधिक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, कोणते राज्य भारताच्या ग्रेटर पेनिन्सुलर पठाराचा भाग नाही? तर मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, खैबर पास येथे आहे, तर खैबर पास कुठे आहे? अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात म्हणजे खिंड आहे, त्याला म्हणतो आपण खैबर पास. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न, कोणती नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पावत नाही? तर यमुना नदी. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न स्लो वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओची स्पीड वाढवून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. आजपासून ही व्हिडिओ सिरीज सुरू झालेली आहे. रोज असे मी 100 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर चला प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 49, गंगेच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? तर ते आहे कानपूर. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, याचा अर्थ काय आहे? की भारताला राज्यस्तरीय धर्म नाही.
हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, राष्ट्रीय महामार्ग जोडतात. तर राष्ट्रीय महामार्ग काय जोडतात? व्यवसाय केंद्रे आणि राज्याची राजधानी हे राष्ट्रीय महामार्ग जोडतात. नंतर प्रश्न क्रमांक 52, कोणते शहर द्राक्षाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? तर नाशिक हे शहर द्राक्षांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53, कोयना धरण कुठे आहे? महाराष्ट्रात, सातारा येथे. प्रश्न क्रमांक 54, खरीप पिकाची काढणी कधी केली जाते? तर नोव्हेंबरच्या सुरुवातीला खरीप पिकाची काढणी केली जाते. नंतर ग्लेशियर हा बर्फाचा एक प्रचंड भाग आहे की जो हिमालय पर्वतरांगाच्या वरच्या ठिकाणी सावली आढळते त्याची. आणि 56 नंबरचा प्रश्न, मेटामार्फिक रॉक कोणता आहे? तर संगमवरी हा मेटामार्फिक रॉक आहे. प्रश्न क्रमांक 57, सार्कचे पूर्ण रूप काय आहे? तर त्याचं पूर्ण रूप आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना हे सार्कचे पूर्ण रूप आहे. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न, भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला? तर वास्को द गामा हा 1498 मध्ये भारतात आला होता, त्यांनीच हा मार्ग शोधून काढला. प्रश्न क्रमांक 59, सुएझ कालवा उघडल्याने कोणत्या दोन खंडामधील मार्ग लहान झाला? तर युरोप ते आशिया आणि पूर्व आफ्रिका हा जो मार्ग आहे तो सुएझ कालवा उघडल्याने लहान झाला. आता नुकतंच आपण करंट अफेअरमध्ये बघितलं होतं की सुएझ कालव्यामध्ये एक जहाज फसलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, पहिले महायुद्ध कधी झाले होते? तर 1914 ते 1918 पहिले महायुद्ध झाले होते. तर मित्रांनो सांगा तुम्ही दुसरे महायुद्ध कधी झाले होते? कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 61, कोणाच्या कारकिर्दीत मराठा शक्ती सर्वोच्च शिखरावर होती? तर बाळाजी बाजीराव यांच्या कारकिर्दीत मराठा शक्ती सर्वोच्च शिखरावर होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी. तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं वर्ष सांगा की कोणत्या वर्षी आणि कोणत्या तारखेला त्याची स्थापना झाली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, भारताच्या जन गण मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण होतं? तर ते होते रवींद्रनाथ टागोर. तर मित्रांनो तुम्ही हे सांगू शकता याच्याबद्दल की हे सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात गायले गेले होते? तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर दादाभाई नौरोजी हे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65, सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? तर 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66, समाजवादाची विचारधारा कोणत्या पंतप्रधानाने पुढे नेली? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल. 6100 अरबी समुद्र आणि भारताच्या उपसागराच्या किनारपट्टीची लांबी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 69, पृथ्वी एका तासात किती रेखांश फिरते? तर पृथ्वी एका तासात 15 रेखांश फिरते. त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 70, चंद्रग्रहण होते केव्हा होते? जेव्हा सूर्य आणि चंद्र. प्रश्न 71, ब्रिटिश राजवटीने पहिले रेल्वे मार्ग कोणत्या ठिकाणादरम्यान सुरू केला होता? तर तो केला होता मुंबई ते ठाणे दरम्यान 1853 मध्ये. तर प्रश्न क्रमांक 72, भारताचा राष्ट्रीय प्राणी हा आहे? तर तो आहे वाघ. प्रश्न 73, भारतीय हवाई दलात कमिशन ऑफिसरची सर्वात खालची रँक कोणती आहे? तर ती आहे पायलट अधिकारी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74, युद्धात शौर्य आणि पराक्रमाच्या प्रदर्शनासाठी दिलेली भारताची सर्वोच्च लष्करी सजावट आहे? तर ती आहे परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 75, जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया. त्यानंतर 76 नंबर, पृथ्वीची कारणे कोणती? तर सूर्याभोवती पृथ्वीची परिक्रमा
यामुळे काय होतात, ऋतू तयार होतात. प्रश्न क्रमांक 77. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वात दूर असलेला वायुमंडलीय स्तर कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्याला म्हणतात वरिमंडळ. त्यानंतर DCM ट्रॉफी कशाशी संबंधित आहे? तर ती आहे फुटबॉल. प्रश्न 79. अल्ला राखा कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते? तर ते होते हस्तांतरण. प्रश्न क्रमांक 80. मुघल सम्राट ज्याने 15 वर्षे वनवासात घालवले होते तर तो होता हुमायून. त्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक 81. राज्यसभेच्या बैठकांचे उपाध्यक्ष कोण करतो? तर तो उपाध्यक्ष असतो राज्यसभेच्या बैठकांचे अध्यक्षपद कोण करतो? तर उपाध्यक्ष करतो. प्रश्न क्रमांक 82. त्रिमूर्तीच्या म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश मुखाची मूर्ती कोणत्या गुहेत आहे? तर ती आहे एलिफंटा. प्रश्न 83. लक्षद्वीपची राजधानी आहे तर ती आहे करावती. प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण म्हणजे कोणत्या मातीची आढळते? तर ती आढळते काळी माती. प्रश्न 85. प्रसिद्ध शिलोत्खनन दगड म्हणजे शिलोत्खनन म्हणजेच शिलोत्किरण म्हणजे दगड कापून बनवलेले कैलास मंदिर कुठे आहे? तर ते आहे एलोरा. त्यानंतर बघा हरित क्रांती म्हणजे काय? हरित क्रांती म्हणजे काय होते? आधुनिक शेती पद्धती वापरून प्रति एकर पीक उत्पादन वाढवणे म्हणजे काय होते? आधुनिक शेती, हरित क्रांती. प्रश्न 87. पृथ्वीचे संरक्षण याच्याद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते? तर त्याचं उत्तर पहा. गच्ची बांधून वृक्षारोपण करून. गच्ची म्हणजे हे माडी आहे काय? हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 88. जम्मू आणि काश्मीरचा रेल्वे ट्रॅक कोणत्या रेल्वे झोन अंतर्गत येतो? तर तो येतो उत्तर रेल्वे. प्रश्न क्रमांक 89. भारतातील कोणत्या राज्यात कन्नड भाषा बोलली जाते? तर ती कर्नाटकमध्ये बोलली जाते. त्यानंतर बघू आपण प्रश्न क्रमांक 90. अंदमान आणि निकोबार बेटाच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर अंदमान आणि निकोबार याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. त्यानंतर महाभारत या प्रसिद्ध महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर महाभारत याचे लेखक आहे वेद व्यास. त्यानंतर गीतांजलीचे लेखक आहे रवींद्रनाथ टागोर. हिमसागर एक्सप्रेस ती असते जम्मू ते कन्याकुमारी. त्यानंतर 94 नंबर. जनरल हा कोणत्या सैन्याचा अधिकारी असतो? तर तो असतो आर्मी. 95 नंबरचा प्रश्न. अमरनाथ हे पवित्र मंदिर कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर ते आहे जम्मू आणि काश्मीर. 96. गुलमार्ग हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या प्रदेशात आहे? तर ते आहे जम्मू काश्मीर. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न बघा. रेल्वे ट्रॅकचे नॅरो गेजची रुंदी किती असते? तर ते असते 2.6 इंच. 98 नंबरचा प्रश्न. कोणता देश उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखला जातो? तर उगवत्या सूर्याचा देश असतो जपान, मावळत्या सूर्याचा ब्रिटन आणि मध्यरात्रीचा सूर्य म्हणून नॉर्वेला ओळखले जातो. नंतर प्रश्न क्रमांक 99. मध्य प्रदेशची राजधानी कोणते शहर आहे? तर ते आहे भोपाळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100 म्हणजे आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात मल्याळम भाषा बोलली जाते? तर केरळ या राज्यात मल्याळम ही भाषा बोलली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये आणखी काय तुम्हाला दुरुस्ती हवी आहे ते पण तुम्ही सांगू शकता. आणि अशाच प्रकारे आणखी तुम्हाला कुठल्या सब्जेक्टचे व्हिडिओ हवे आहे. आपण एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत की संपूर्ण गणित टॉपिक वाईज सोडून घेणार आहोत आपल्या चॅनलवर. तसेच रोज 100 प्रश्न सामान्य ज्ञानाचे आपण आपल्या चॅनलवर सुरू केले आहे. आजचा पहिला दिवस होता. आता उद्या आणखी पुन्हा 100 प्रश्न येणार आहे. तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.